मुंबईच्या ओपीडीमध्ये एक कपल आलं होतं. त्यांनी 5 वेळा IVF केलं होतं आणि तरीही त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते, तरी मॅडम आम्हाला प्रेग्नन्सी का राहत नाही? तर आयुर्वेदशास्त्र अशा वेळेस काय सांगतं, तुमचे रिपोर्ट जरी नॉर्मल असले तरी आयुर्वेदानुसार तुमचे वात पित्त कफ हे त्रिदोष समतोल आहेत का? तुमची नाडी परीक्षण नॉर्मल आहे का? त्याच्यामध्ये हीट तर वाढलेली नाही आहेत ना? तुमच्या दोघांच्या बॉडीमध्ये हीट वाढलेली आहे का? आणि त्यामुळे शुक्रजंतू मरतायत का? हे सर्व बघणं देखील गरजेचं असतं. आणि त्यासाठीच दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये आपण शरीराबरोबर मनावर देखील काम करतो. आपल्याला एखाद्या नाराज पाहुण्यांच्या घरी जायला आवडतं का? तर नाही. तसंच बाळा देखील नाराज आईबाबांकडे जायला आवडत नाही. तर त्याला कोणते आईबाबा आवडतात की जे आनंदी असतात, समाधानी असतात. तर आजपासून तुम्ही आनंदी राहायला शिका. आणि त्यासाठीच दुर्वांकूरचं प्रजनन शुद्धी पंचकर्म की ज्याच्यामध्ये शिरोधारा येतं, नस्य येतं, तरबस्ती, संशोधित आयुर्वेदिक औषधोपचार की हे सर्व जे काही उपचार आहेत ना ते इतरांपेक्षा वेगळे आहेत आणि ते आम्ही करतो. आणि त्यामुळे नक्कीच तुमच्या गर्भाशयामध्ये एक सुसंस्कारित आत्मा प्रवेश करतो. जसं की शुक्र शोणित संयोगे तू खलु कुक्षिगते गर्भसौत्या. म्हणजेच काय, स्त्री बीज आणि पुरुष बीज नुसतं एकत्र येऊन चालत नाही, तर त्याच्यामध्ये चांगला सुसंस्कारित आत्मा येणं गरजेचं असतं आणि त्याच वेळेस गर्भधारणा राहते. आणि हे सर्व कधी शक्य होतं? दुर्वांकूर आयुर्वेदच्या उपचारांनी. तर नक्कीच आज आमच्या दुर्वांकूर आयुर्वेदला भेट द्या. धन्यवाद.